आता आपण येतोय तामिळनाडूकडे. तामिळनाडूकडे यावेळी खूपच मोठा रोष आहे डीएमके लोकांच्या, आणि त्याच्यामध्ये एक नवीन प्लेअर आलेला आहे, फिल्म स्टार विजय. आता त्याची जेवढी पब्लिक रॅली पाहिली तुम्ही, तर एक रॅलीमध्ये कमीत कमी 2-2, 3-3 लाख लोक असायचे. आणि तुम्हाला माहितीच आहे त्याची एक रॅलीमध्ये तर स्टॅम्पीड झाल्याने काही लोक मेले पण. विजय इज अ बिगेस्ट फॅक्टर. आता ती अशी बुक आहे जे कोणी वाचलेली नाही आहे. काय होणार उद्या माहीत नाही. तो वोटमध्ये कन्वर्ट होणार नाही होणार. आणि त्याची जे बेसिक लाईन आहे दॅट इज अँटी डीएमके. मीन्स कुठेतरी तो डीएमके वोटमध्ये तो डेंट घालणार. तसं तो अँटी बीजेपी पण आहे, अँटी ऑल इंडिया डीएमके पण आहे. तिकडे बीजेपी एवढा पॉवर नाही, पण तिकडे एनडीए म्हणून ऑल इंडिया डीएमके इज अ लीडिंग पार्टी ओव्हर देअर. बीजेपी आणि असोसिएट सगळे बरोबरी आहेत तिकडे. असा लेटेस्ट आता असा कळतंय की कुठेतरी पवन कल्याण जे हैदराबादमध्ये त्याच्याशी बोलतोय विजयशी की तू ऑल इंडिया डीएमके आणि एनडीए ग्रुपमध्ये याने जॉईंट लढ तिकडे. हे यशस्वी झाले तर मी तुम्हाला सांगू तिकडे नक्कीच एनडीए गव्हर्नमेंट येणार. पनीरस्वामी मुख्यमंत्री होणार आणि विजय उपमुख्यमंत्री होणार. हे खूप लवकरचे दिवस आहे. नेगोशिएशनचा 4-5 दिवसात सगळं पिक्चर क्लिअर होऊन जाईल. पण ओव्हरऑल ज्या हिशोबाने विजयनी चांगलं केलं तिकडे, तर मी तुम्हाला सांगू की तिकडे फ्रॅक्चर्ड मॅन्डेट येणार. कुठलाही पार्टीच्या ॲब्सोल्यूट नसतात. त्याच्यामध्ये नंबर 1 पार्टी ऑल इंडिया डीएमके अँड अलायन्स, मीन्स अलायन्समध्ये बीजेपी आणि आणखी जे मित्र पक्ष आहेत ते विजयची पार्टी झाली आणि डीएमके. असं म्हणतात की फ्रॅक्चर्ड मॅन्डेट येणार. त्याच्यात एनडीए विल बी द लीडिंग पार्टी. आणि विजय उद्या तरी एनडीए जॉईन केला त्यांनी तर तिकडे कुठलाही डाऊट राहत नाही. डीएमके विल हॅव नो चान्स ॲट ऑल. पण हे होईल तरची गोष्ट आहे. आता खाली ते असंच आपण हे करतो त्याच्यावरती काही नक्की म्हणू शकत नाही. पण ओव्हरऑल एक गोष्ट नक्की आहे की डीएमके इज गोईंग आउट ऑफ तामिळनाडू. देर इज नो सेकंड ओपिनियन. कसे जात आहे, किती वोटाने जात आहे, काय जात आहे, हे लोक इलेक्शन नंतरची कॉम्बिनेशन करतात, अलायन्स करतात की आधी करतात ते बघायची गोष्ट आहे. पण ज्या लोकांचा रोष डीएमके कडे आहे ते नक्की आहे की डीएमके सत्तामध्ये येत नाही. याच्यात कुठलाही विवाद नाही.